आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता काय? शरद पवार यांची प्रतिक्रिया। अमेरिकेवरून सवाल केल्यास केंद्राला उत्तर द्यावं लागेल, पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर। वाय चव्हाण सेंटरमध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर कार्यक्रम। पवार, फडणवीस आणि अजितदादांमधील ट्राय पार्टी अॅग्रीमेंट पाहावी लागेल। फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते। प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात, तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी। शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, फरक आहे। ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल। नातं संपलं सांगण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांना भेटले असावेत। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सुरुवात करावी, आम्ही आज देखील सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। येत्या वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरे यांना टोला। 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन। नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी। हिंदू शेरनी हनुमान चालीसा पडने वाली थोड़े दिन की मेहमान, अशा धमक्यांचे राणा यांना फोन। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयामध्ये उपचार। मंत्री झिरवाळ यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती।